राहुरीकरांनो, कपडे, साड्या आणि शालेय साहित्याच्या खरेदीसाठी आता एकच विश्वासार्ह ठिकाण वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी. इथं मिळतील होलसेल भावात आकर्षक साड्या, लेटेस्ट रेडीमेड कपड्यांचा मोठा संग्रह आणि स्वतंत्र जीन्सवेअर दालन. पुरुषांसाठी ट्रेंडी शर्ट, टी शर्ट, जीन्स, महिलांसाठी सुंदर साड्या आणि ड्रेस मटेरियल, तसेच विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारचे शालेय गणवेश आणि दर्जेदार स्कूल बॅग्स. तालुक्यातील सर्व शाळांचे गणवेश एकाच छताखाली उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, परवडणारे दर आणि ग्राहकांचा विश्वास. आजच भेट द्या वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरी, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. फॅशन, गुणवत्ता आणि बचत यांचा परिपूर्ण संगम. वर्धमान ड्रेसेस अँड साडी डेपो राहुरीकरांची पहिली पसंती. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स. सांगली पोलिसांनी कडक पावलं उचलावीत. सांगलीतील खुनानंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन आमदार गोपीचंद पडळकरांची मागणी. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा. ऑपरेशन टायगर पूर्णत्वाकडे गेल्याचा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांचा दावा. तर ऑपरेशन टायगरच्या चर्चांमध्ये तथ्य नाही, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. विलीनीकरणाबाबत आम्हाला कुणीही विचारलेलं नाही, आम्ही कुणाशी चर्चा केलेली नाही. सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची शक्यता फेटाळली. उद्धव ठाकरेंनी मातोश्री निवासस्थानी बोलावली खासदारांची बैठक. ऑपरेशन टायगरच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. माणसं खरेदी करणं, पक्ष विकणं ही विकृती, संजय राऊतांची टीका. नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीची विशेष रणनीती. सर्व मतदारांना ठाण्यामध्ये अज्ञात स्थळी ठेवण्याचा निर्णय. महायुतीला मतं फुटण्याची भीती असल्याची चर्चा. अर्थखात्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊतांकडून कौतुक. अर्थखातं फडणवीसांकडेच ठेवणं शहाणपणाचं, राऊतांकडून प्रशस्तीपत्र. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर पाणी पिण्यास सुरुवात. तर उद्योगपतींचे कर्ज माफ करता शेतकऱ्यांचं का नाही, रोहित पवारांचा सवाल. आणि आसामच्या जोरहाटमध्ये वायुसेनेच्या N-32 विमानाचा अपघात. अपघातात पायलटसह 5 जवान शहीद. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून शोक व्यक्त. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.